आता तुम्ही म्हणाल ह्या आप्पेपत्रामध्ये कुठल्या शेवळ्या बरं सांगते थांबा. सुरुवातीला इथं घ्यायचं आपल्याला तांदळाचं पीठ हे मोजून घ्यायचं आहे. 1.5 कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता जर आपण हे बाजूला ठेवूया, जितकं तांदळाचं पीठ घेतलं तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर 1.5 कप इतकं पाणी एका भांड्यामध्ये घेतलंय. हे पाणी आपल्याला खळखळून उकळून घ्यायचं आहे. आता हे मोजून घेतलेलं तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून मिसळून, त्यामध्ये उकळी आलेलं थोडं थोडं पाणी घालून हे मिसळून घ्यायचं आहे. संपूर्ण पाणी इथं वापरलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं असंच ठेवूया आपण. 5 मिनिटांनंतर हे कोमटच आहे, पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही. नंतर छान असं मळून घ्यायचं. थोडंसं वरून तूप लावूया आणि पुन्हा छान चिकन होईपर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे. मळलेल्या पिठाचे छान असे गोळे करून घ्यायचे, जसे चपातीला उंडा करतो तसे करून घ्यायचे. इथं इडली पात्राच्या ज्या प्लेट आहेत त्यांना तेल लावून घेतलं. त्याचबरोबर इथं माझ्याकडे आहे सोऱ्या, त्याच्यामध्ये शेव करायची बारीक चकती घालून घेतली. सोऱ्याला आतल्या बाजूने ना पाणी लावून घ्यायचं. तयार केलेले आपण तांदळाचे उंडे घालून घ्यायचे आणि हे बघा आप्पे पात्रामध्ये ना असे आपल्याला जशी कुरडे घालतो ना तसं घालून घ्यायचं. इडली पात्रामध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं. एक एक करून प्लेटा ठेवायच्या. त्या माचेवरती 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्यायचं. 10 मिनिटं झाली की ह्यांना ना हात लावून बघायचं. हाताला जरा सुद्धा चिटकत नाही म्हणजे हे तयार झालं समजायचं. एक एक करून प्लेटा खाली काढल्या. थंड झाल्यानंतर ह्या प्लेटातनं हे बाहेर काढून घ्यायचं. इथं आज आपण ना कोकणातली पारंपरिक शिरवाळे आणि नारळाचं दूध केलेलं आहे. एकदम मस्त असे हे शिरवाळे आपले झालेले आहेत बघा, तुम्हाला बघूनच समजत असेल. आता मस्त एका डिशमध्ये हे शिरवाळे घ्यायचे, वरून नारळाचं गोड दूध घ्यायचं. त्याचबरोबर असं हातानेच तोडून ताव मारायचा. एक नंबर लागतात. नक्की कधीतरी करून बघा. चला पटकन एक लाईक ठोका.